भावांनो, सोशल मीडियावर मी कुठल्या प्रकारचं काम करतोय सगळ्या महाराष्ट्राला तर माहितीच आहे आणि कोण रिपोर्ट मारली म्हणा किंवा गव्हर्नमेंटकडून म्हणा माझी आयडी तर बॅन झाल्या सगळ्यांना माहिती आहे, जी की इंस्टाग्रामवरची आहे. फेसबुकवरची माझी आयडी 45,000 फॉलोअर्सची आहे जशाला तशी, आणि मला युट्यूबला देखील फॉलो करा, महेश बिडकर नाव टाकून तिथं देखील सबस्क्राईब करा. पण या आयडीच्या बाबतीत मी विठ्ठल कांगणे सरांशी सकाळीच अर्धा तास जवळपास चर्चा झाली आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि त्यांनी म्हणले नक्कीच महेश मी तुझे प्रत्येक व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आपली केस चालू आहे, ती केस झाल्याच्या नंतर आपण सगळ्या समाजसेवकांच्या किंवा ज्यांचा आवाज विनाकारण दाबला गेलेला आहे त्यांच्या आपण आयडिया चालू करून देऊ. हा विषय राहिला, ठीक आहे. महत्त्वाचा विषय मला तुमच्याशी हे बोलायचा आहे की ज्या प्रकारे माझे गुरु गोपीचंद पडळकर साहेब प्रत्येक वेळा वेगवेगळी भूमिका बजावतात, जसं की धनगरांचा विषय असला की धनगर म्हणून भूमिका बजावतात, हिंदू धर्माचा विषय असला की हिंदू म्हणून भूमिका बजावतात, बहुजन म्हणून भूमिका बजावतात आणि त्यांच्या स्थानिक लेवलला किंवा जेव्हा जेव्हा त्यांना एखादं कुठं बोगस काम आढळलं किंवा भ्रष्टाचारी काम आढळलं त्यावेळेस भ्रष्टाचार विरोधी मोहीम ते घेतात हातीमध्ये. आणि त्याच प्रकारे मी त्यांचा शिष्य म्हणून माझी ही भूमिका त्याच प्रकारची असते की धनगर जातीचा विषय असला की जातीसाठी मी कधी उभा राहत असतो, हिंदू धर्माचा विषय असला की हिंदू म्हणून उभा राहत असतो आणि गंगाखेडच्या स्थानिक लेवलला असेल भ्रष्टाचार विरोधी मोहीम तर मी हातात घेतलीच आहे. आणि त्या मोहिमेला किंवा एकंदरीतच कुठल्या तरी या गोष्टीमध्ये माझा आवाज दाबण्याचा कारण असल्यामुळं माझी आयडी बॅन केली, पण माझा आवाज कधीच बंद होऊ शकत नाही. मी ग्राउंड लेवलला माझं काम अजूनही चालू आहे. आता झाला विषय काय माहिती आहे का, काल परवा दिवशी मी इथून मागं मला कॉल वगैरे यायचे थोडा धमक्यांचा मोटिव्ह दाखवण्यासाठी की बाबा ठीक आहे थोडंसं दाखवलं जायचं, मला थोडं सतर्क करण्यासाठी कॉल यायचे आतापर्यंतचे. आणि मी आतापर्यंत कोणाचं नाव डिक्लेअर केलं नाही आणि आताही मी नाव डिक्लेअर करणार नाही, तुम्हाला स्पष्ट सांगायलो. पण माझ्या तमाम महाराष्ट्रामधील आणि जे पूर्ण देशभरामधून जगभरामधून जे माझे व्ह्युअर्स मला बघतायत, मला ऐकतायत, मी तुमच्या कानावर एक गोष्ट घालू इच्छितोय, कारण खूप गरजेचं आहे माझ्या जीवासाठी किंवा माझ्या येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी म्हणा. कारण शिवाजी जन्मावा शेजाऱ्याच्या घरामध्ये या वृत्तीचा मी माणूस नाहीये. माझ्या अंगाशी येते का तर चला ठीक आहे, मीच जीवा मला म्हणून शिवाजीच्या जागेवर मी मरायला तयार आहे, असा माणूस मी आहे बरं का. महाराजांसाठी मी माझं बलिदान देईल, जनतेसाठी, कारण जे काय माझं काम आहे ते रयतेसाठी असलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतः माझ्या अंगावर ह्या ढाली घ्यायला तयार आहे. तर असा विषय झालाय की इथून पुढे जर असं काही बोललास तर तुला जीव मारून मी माझ्यावर केस घेतो. तूच कुठल्या प्रकारचं एखादी कुठं कमेंट किंवा एखादं सोशल मीडियावर जर काही टाकलंस तर तू फक्त मला मोकळं फिरूनच दाखव किंवा मला तू दिसूनच दाखव, तुला मी माझ्या पद्धतीने कसं उत्तर द्यायचं असा उघड मला खुलेआम धमकी दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. धमकी देत असताना गुपितपणे मी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. अजून एक गोष्ट, त्या माणसानं उच्चार असा काढला, आता ते उच्चार खरंच मला सहन होणारे नाहीयेत, पण त्यांनी उच्चार असा काढला की तुला पडळकर करतो, पडळकरांचे देखील बाप आहेत माझ्याकडे, असा शब्द वापरला. पण म्हणतात ना की ह्या लढाईमध्ये संयम आणि ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असतं या लढाईमध्ये, आणि म्हणून मी संयम ठेवलाय माझ्या स्वतःवर आणि त्या गोष्टी मी समोर मांडणार नाही. मी साहेबांशी थोडंसं बोललो या बाबतीत, तर साहेब म्हणले बरं ठीक आहे काही हरकत नाही म्हणले, काही जरी झालं तर मला लगेच कळव म्हणलेत. पण महत्वाचं म्हणजे मी आतापर्यंत कधी असला पुरावा माझ्याकडे तेवढा झाला नव्हता, पण रेकॉर्ड झाला होता, व्हॉइस रेकॉर्ड आहेत माझ्याकडे जुने देखील, पण आता व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. स्वतः तो माणूस त्याच्यामध्ये आलाय, बोलत असताना त्यानं मला ती धमकी दिलेली आहे आणि जीव मारण्याची खुलेआम धमकी दिली आहे की तुझा जीवच घ्यावा लागेल मग मला जर इथून पुढे जर तू असं काय केलंस, अशी धमकी आहे. पण महाराष्ट्रवासियांनो सतर्क राहा, कारण आज मला दाबलंय तर उद्या तुम्हाला दाबतील, सगळ्यांना दाबतील. ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सर्व आपल्या पुढाऱ्यांनी मिळून संविधानामध्ये जी लोकशाही लादून दिलेली आहे आपल्याकडे, किंवा या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जी लोकशाही चालते, ह्या लोकशाहीवर आपण चाललं पाहिजे. कारण वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन. एक भारतीय म्हणून जेवढे लोकशाहीने आपल्याला अधिकार दिले ते सगळ्यांना सेम आहेत. मग काही भ्रष्ट प्रस्थापित जर कुठेतरी बसत असेल, कारण साहेब म्हणतात ना की 200-250 घराणे आहेत या महाराष्ट्रामध्ये, बाप गेला की पोरगा गेला की नातू, किती दिवस आपण यांच्या चटया उचलायच्यात. आणि म्हणूनच तुम्ही जागे व्हा. महेश बिडकरला मारून जर हे एखादं उदाहरण करू इच्छित असतील तर दुसरा महेश बिडकर यांचा बली गेला नाही पाहिजे. मी जनतेसाठी बली द्यायला तयार आहे का, कारण माझा वंश वाढलाय. माझ्या आयुष्यामध्ये मला अजून काहीच अपेक्षा नाहीये. समाजासाठी काम करत होतो, करत आहे आणि करतच राहील. हिंदू धर्मासाठी काम करत होतो, करत आहे आणि करतच राहील. भ्रष्टाचार विरोधी मोहीम होती, आहे आणि राहणार. माझ्या नजरेत तुमचं कुठलंही बोगस काम जे की रयतेच्या हितासाठी नाहीये किंवा रयतेला त्रासदायक आहे असं जर आढळलं तर ते मी अख्ख्या महाराष्ट्रासमोर नागड करण्याचा प्रयत्न मी 100% करणार. कारण तुम्हाला अधिकार आहे आणि तुमच्यात काय धमक आहे ती लावून बघा. तुम्हाला जर महेश बिडकरला शांत करायचं असेल तर महेश बिडकरचा तुम्हाला जीवच घ्यावा लागेल. कारण पाठीमागं पोलिसांचं प्रकरण केलं, साम दाम दंड भेद ही सगळी नीती करून हे बघायले, समजून सांगून बघितलं ऐकलं नाही, पोलिसांचं केलं ऐकलं नाही, मग आता डायरेक्ट जीव मारण्याची धमकी आहे. तिसरी गोष्ट आहे आता डायरेक्ट शेवटचा पर्याय यांना जीव मारावा, तुम्हाला जीवच मारावा लागेल.
त्याच्याशिवाय मी शांत बसणार नाही. धनगर जातीचं काम करत असताना कुठली धमकी आली नाही, हिंदू धर्माचं काम करत असताना धमकी आली नाही. धमक्या यायलाच फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध बोललो की, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असताना ज्या धमक्या आल्या किंवा माझ्या जीवाला जर काही झालं तर त्यासाठी गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलचं पोलीस प्रशासन, प्रशासकीय प्रशासन आणि राजकीय प्रशासन आणि एकंदरीतच ते गुत्तेदार ज्यांचं बोगस काम मी सरेआम पब्लिक समोर मांडले, हे एवढे जिम्मेदार असते. बाकी कोण असणार आहे? बाकी ज्यांची माझी कुठं काय दुश्मनी आहे काढून दाखवा बरं. कोणासोबत दुश्मनी? माझी वैयक्तिक कोणासोबत दुश्मनी आहे? आणि ही देखील दुश्मनी मी जनतेसाठी, या रयतेसाठी घेतल्या, कारण माझा राजा रयतेसाठी लढला होता. म्हणून जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. नात करती का धनगरांचा कट्टार हिंदू आणि रगील धनगर आहे.